हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी आज तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण यासाठी एक 10 वारी साडी घेऊया। तिला अशा प्रकारे गाठून द्यायची आहे। गाठण एकदम पॅक द्यायची आहे, जेणेकरून आपली साडी लूज होणार नाही। या पद्धतीने आपण साडीला गाठण देऊ। आतली साईड वरती घेऊ आणि तिला तिथे पिनअप करू। आणि आता उरलेली सर्व साडी पुढच्या साईडने गोल राऊंड करून घेऊ। नऊवारी साडी ही आपल्या जुन्या म्हाताऱ्या बायका घालायच्या। या पद्धतीने आपण साडी समोरच्या साईडने पूर्ण पदर घेऊ आणि त्याला व्यवस्थित पिन करू। या प्रकारे तुम्ही साडीला व्यवस्थित पिनअप करून घ्या। आणि खांद्यावरती व्यवस्थित पिन करून पॅक करा। पदर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही काढू शकता। मला मॉडेल शूट करायचं होतं, त्यामुळे मी पदर थोडा मोठाच काढलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही छोटाही पदर काढू शकता। ही साडी 10 वारी असल्यामुळे हिचा पदरही खूप मोठा निघाला। 9 वारी साडीचा तसा एवढा मोठा निघत नाही। खांद्यावरती या पदराला आपण पॅक करू। व्यवस्थित पिनाने एक साईडने पॅक करून पूर्ण आपण पदर एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आणि उरलेल्या सर्व साडीच्या या मोठमोठ्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तुम्ही सर्व मिऱ्या ह्या घालून घ्यायच्या आहेत। पदर जर तुम्ही कमी काढला तर मिऱ्याही थोड्याच येतात। अशा पद्धतीने आपल्याला साडीच्या संपूर्ण मिऱ्या घालून घ्यायच्या आहे व एक साईडने व्यवस्थित करून ते खोचायचं आहे। जशी आपण 6 वारी साडी घालून खोचतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं असं आतल्या साईडने टर्न करून घ्यायच्या आहे सर्व मिऱ्या आणि वरती खोचायच्या आहेत। खोचलेली साईड पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या साडीला फिनिशिंग दिसेल। आणि पुढच्या साईडनं एक साईड मागे घ्यायची आहे, ज्याचा आपल्याला काशटा घालता येईल। ज्या मिऱ्या आहेत त्यातनं मधनं एक पदर आपल्याला घेऊन तो मागच्या साईडने घ्यायचा आहे। अशा प्रकारे एक पदर मागे घ्यायचा आहे आणि मागे त्याला व्यवस्थित करून खोचून द्यायचा आहे।
तुम्ही व्हिडिओत पाहू शकता अशा प्रकारे हा आपला कासोटा तयार झालेला आहे। त्यालाही तिथे मोठा पिन लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो निसटावा नाही यासाठी। आणि आहे तो कासोटा आपल्याला व्यवस्थित करून त्यालाही व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे। दोन्ही काठ व्यवस्थित घेऊन नीटनेटके करून त्याला आतल्या साईडनी पिन लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही त्याला आतल्या साईडनी पिन लावून घेऊ शकता। आणि वरती जिथे आपण कासोटा खोचला आहे तिथेही एक मोठा पिन लावून घ्यायचा, किंवा हे सगळं आपण पिन न वापरता सुई धाग्यानेही शिवू शकतो, ज्यामुळे फिनिशिंग अजून छान येते। सुई धागा घेऊन तुम्ही व्यवस्थित हे शिवूनही घेऊ शकता। आणि व्यवस्थित क्लीन करून हे एकदम व्यवस्थित सेट करायचे आहेत मिऱ्या। आतल्या साईडने मी मिऱ्यांना एक पिन लावलेला आहे जेणेकरून त्या मिऱ्या व्यवस्थित दिसाव्यात। अशा प्रकारे आपला हा कासोटा तयार झाला आहे। आणि या प्रकारे नऊवारी साडी आपल्याला नेसायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।